आता म्युझिक. हा हे बघा, जर वाजवायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. एक तर आपल्याला चाल वाजवता आली पाहिजे आणि मधलं म्युझिकही. आता हे बघा, ही चाल आली. अजून दोन पॅराग्राफ्स आहेत. आता हे तुम्ही बघा, आज तुम्हाला ज्ञानी मनी सुद्धा नव्हतं की मी तुम्हाला हे गाणं वाजवायला सांगेन. मी युट्यूबवर गाणं लावलं आणि तुम्ही वाजवायला लागलात, तर त्याच्यात सर्वात पहिलं तुम्ही काय केलं सांगा पाहू. पहिले माझ्या आवाजात म्हणून, म्हणजे जेव्हा नव्हतं लागलेलं तेव्हा माझ्या आवाजात म्हणून, तेव्हा तुमच्या आवाजात तुम्ही वाजवून बघितलं, तेव्हा स्केल कुठली होती ती बघितली आणि मग त्यानंतर आपण हे लावलं. हे जेव्हा लावलं तेव्हा ही स्केल काय आहे ही स्केल शोधली. ही स्केल मिळालं. ही स्केल मिळाल्यानंतर आता आज आपण तालात वाजवलं हे, कारण हे गाणं चाललंय तालात. हे कसं चाललंय, 1 2 3 4 1 2 3 4 असं चाललंय. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6. मेरे पिया गए रंगों किया है वहां से टेलीफोन, पिया की याद सताती है. आता हे कुठे उठतंय? 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3. नाही, टाळीवर नाही उठत आहे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. मेरे पिया, हे बघा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1. मेरे पिया, इथला 1 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 5 6 5 6 7 8 मधला 5 म्हणायचा आणि मग उचलायचा. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5. मेरे पिया गए रंगून वहां से किया है टेलीफोन, तुम्हारी याद सताती है. आलं लक्षात? हे असं, दिस इज हाऊ
सी साऊंड फ्रिक्वेन्सीज, म्युझिक म्हटलं तर यू कॅनॉट कीप साऊंड फ्रिक्वेन्सीज इन फ्रंट ऑफ युअर आईज. पण लिरिक्स किंवा शब्द तुम्ही समोर लिहून ठेवू शकता, डायरीमध्ये, पुस्तकात, कसंही. पण साऊंड फ्रिक्वेन्सी इज अ टॅलेंट ऑफ, इट इज अ स्किल ऑफ युअर लिसनिंग. तर त्यांनी आता तुम्ही जसं हे स्केल ओळखली, अशी ओळखता येणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि असे आपले हे जे रोजचे शुद्ध स्वर आणि विकृत स्वर 8 याच्यात शुद्ध स्वर वाजवायचे 8 पट्ट्यांमध्ये आणि विकृत स्वर 8 पट्ट्यांमध्ये, ते केले की आपोआप तुम्हाला ही गाणी यायला लागतील. आणि ह्याच्यानंतर जरा ऑर्नामेंटेशन म्हणजे त्या हरकती, खटका, मुरकी, गमक, हे सगळं करता आलं पाहिजे. ते आपोआप यायला लागतं. तुम्ही जर मला विचारलं की कसं काय सर हे मला जमतं, तर ते मला सांगता येणार नाही, कोणालाच सांगता येणार नाही. ते आपोआप यायला लागतं. आलं लक्षात? व्हेरी गुड, कीप इट अप विवेक.